आपण दररोज महर्षी म्हणजे जे आपल्याला शिक्षण देतात असे जे गुरु संत जे शास्त्रकर्ते आहेत त्यांचं ऋणही आपल्यावर. त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर स्वाध्याय केला पाहिजे. स्वाध्यायाचा अर्थ दररोज आपण ज्ञानेश्वरी, भागवत, गाथा या कोणत्या तरी दररोज 5 अभंग का होईना, 10 अभंग का होईना आपण वाचले पाहिजे. कारण त्याच्यातून आपल्याला ते संत जे आहेत ते आपल्या परंपरा, आपलं कर्तव्याची दररोज जाणीव करून देतात. म्हणून मनुष्यामध्ये सकाळीच उठलं आणि कामाला लागलं आणि लगेच आजच्या दिवसाचा दिनक्रम ठरवून घेतला असं नाही. पहिलं काम आहे रामप्रभू आज किती लाखो वर्ष झाले तरी त्यांचं चरित्र अमर आहे. त्याचं कारण काय आहे तो सुबह उठ के राम रघुनाथा माता पितहूँ काय सकाळी उठल्यानंतर आपल्या आईवडिलांचं दर्शन पहिल्यांदा रामलक्ष्मण घेतात. माता पितहूँ चरणहूँ माथा. त्याप्रमाणे आपल्या घरातले जे ज्येष्ठ आहेत त्यांचं दररोज आपल्याला दर्शन करता आलं पाहिजे. आपण जरी कुठे असलो दूर तरी दररोज त्यांचं मानसिक दर्शन आपण घेतलंच पाहिजे, नाहीतर त्यांच्या ऋणातून आपण मुक्त होत नाही. म्हणून या ठिकाणी या अनेक ज्या ऋषीमुनींनी मार्ग दावणी गेल्याआधी दयानिधी संत तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंठा कोठे काही. म्हणून ह्या ऋषीमुनींच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी दररोज आपण काहीतरी सद्ग्रंथाचं जीवनभर असा एक नियम करावा की कमीत कमी मी स्वाध्याय म्हणजे भगवंताचं नामस्मरण करणं यालाही स्वाध्याय म्हटलं आहे. म्हणून दररोज मी कमीत कमी 1 माळ जप करीन. मी या ठिकाणी ज्ञानेश्वरीच्या 10 ओव्या का होईना वाचेल आणि मगच मी परमात्म्याचं स्मरण करून सुरू करीन. या